नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाड्यात राहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आता या क्षणी राज्यातील काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे आणि काही गावांमध्ये स्थलांतर सुरू झालं आहे. सर्वात शेवटी मी तुम्हाला सगळ्या तालुक्यांची यादी सांगणार आहे. तुमचा तालुका त्यात आहे का नाही हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मध्यंतरात कोणत्या गावामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याचे अभ्यासक पंजाबराव डक यांनी व्यक्त केली आहे ते देखील सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या मान्सून पूर्ण ताकदीने सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातून येणारा ओलावा यामुळे कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात तर ढगफुटी सदृश पावसाचा इशाराही देण्यात आला होता आणि काही ठिकाणी एका दिवसात 300 ते 400 मिलीमीटर पर्यंत पाऊस नोंदवला गेला आहे. पण मित्रांनो, यातला सर्वात धक्कादायक भाग पुढेच आहे. कारण काही नद्यांनी धोक्याची पातळी इतकी ओलांडली आहे की थेट गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. ते बघण्याआधी रेड अलर्ट जिल्हे कोणते आहेत ते नक्की पाहूया. आता आपण पहिला टप्पा पाहणार आहोत. बाकीचे जिल्हे थोड्या वेळाने पाहूया. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक नक्की बघा. तुमचा जिल्हा किंवा तालुका या यादीमध्ये समोर येणारच आहे. पहिला जिल्हा आहे रायगड जिल्हा. सर्वाधिक गंभीर स्थिती इथेच आहे. कोकणातील अतिवृष्टीमुळे रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाडमध्ये सावित्री नदी अजूनही धोका पातळीवरून वाहत असून नागोठणे भागातील आंबा नदीनेही अत्यंत धोकादायक पातळी आता गाठलेली आहे. महाबळेश्वरमध्ये होणाऱ्या पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. महाड शहर व परिसरात पूरस्थिती कायम आहे. दुसरा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. इथेही रेड अलर्ट असून उल्हास नदीने धोक्याचे टप्पे ओलांडले आहेत. बदलापूर आणि जांभूळपाडा भागात नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे. याच पुरामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली आहे. हजारो कुटुंबांचा पाणी पुरवठा गेले 48 तास पूर्णपणे बंद केला आहे. त्याचबरोबर तिसरा जिल्हा पालघर जिल्हा. कोकणातील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका इथेही बसतो आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून संवेदनशील भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. पण थांबा, ही तर फक्त कोकणातील गोष्ट झाली. घाटमाथ्यावरही अशीच भयानक स्थिती निर्माण झाली आहे. ते पुढे सांगतो. आधी बाकीचे रेड अलर्ट जिल्हे पाहूया. नाशिक आणि घाट परिसर. नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर घाटमाथा भागाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता कायम आहे. पुणे व सातारा घाटमाथा या दोन्ही घाट भागांना रेड अलर्ट आहे. महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी सुरू असून तिथूनच उगम पावणाऱ्या सावित्री नदीचा उगम भाग याच परिसरात येतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण 5 जिल्हे पाहिले. पुढे ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट असलेले आणखी 15हून अधिक जिल्हे आहेत. आणि सर्वात शेवटी कोणत्या नद्यांना पूर आला आहे त्यांची नेमकी आकडेवारी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. आणि हो, कमेंट्समध्ये तुमचा जिल्हा लिहायला विसरू नका. कारण शेवटी मी तुमच्या भागाबद्दलही बोलणार आहे. ऑरेंज अलर्ट जिल्हे. मुंबई व मुंबई उपनगर इथे ऑरेंज अलर्ट असून मुंबईतील विहार तलाव आधीच ओसांडून वाहू लागला आहे. मुसळधार पावसामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून चिपळूण भागात महापुराचं सावट असल्याचं वृत्त आहे. सखल भागात पाणी साचून उद्या पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता IMDने वर्तवली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर घाटमाथा इथेही ऑरेंज अलर्ट आला असून कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते जोरदार स्वरूपाचा अंदाज आहे. काल सांगलीमध्ये सलग 2 ते 4 तास पाऊस पडल्यामुळे सांगलीतील
कृष्णा नदीची पाणी पातळी देखील वाढली आहे। आता कोल्हापूरचं नाव आलंच आहे। तर एक महत्त्वाची बातमी, कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे काय झालं ते सांगतो। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे कृष्णा नदीला मोठा पूर आला आहे। नदीचे पाणी थेट मंदिर परिसरापर्यंत पोहोचलं होतं आणि रात्रीभरात पाण्याची पातळी सुमारे 5 फुटांनी वाढलेली आहे। आता शेवटचा आणि सर्वात मोठा गट, येलो अलर्ट असलेले जिल्हे। जुलैच्या या आठवड्यामध्ये अंदाजानुसार राज्यातील 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। कोकण विभाग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे। त्याचबरोबर मराठवाडा विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव इथे तुलनेने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे। धोका कमी आहे। विदर्भ विभाग, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागात पावसाची विशेष शक्यता नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे। त्यामुळे इथे तूर्त धोका कमी आहे। पण मराठवाडा आणि विदर्भात आज शांतता असली तरी हवामान कधीही बदलू शकतं। म्हणून पुढचा टप्पा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण आता थेट कोणत्या नद्यांना पूर आला आहे ते बघणार आहोत। मित्रांनो, हा भाग नीट लक्ष देऊन ऐका, कारण नदीकाठी राहणाऱ्या प्रत्येकासाठी हे महत्त्वाचं आहे। सावित्री नदी, महाड, रायगड धोक्याची पातळी 6.50 मीटर असताना नदी सध्या 7.72 मीटरवरून वाहत आहे। महाड परिसरात एका दिवसात तब्बल 260 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आंबा नदी, रायगड 9 मीटरची धोक्याची पातळी ओलांडून 12.20 मीटर या अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे। उल्हास नदी, जांभूळपाडा, बदलापूर, ठाणे येथे 14 मीटरची पातळी असताना नदी 14.50 मीटरवर, तर बदलापूर येथे 17.50 मीटरची पातळी ओलांडून 17.55 मीटरवर पाणी वाहत आहे। उल्हास नदी, मोहने 9 मीटरची इशारा पातळी ओलांडून नदी सध्या 9.50 मीटरवर आहे। याच पुरामुळे मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे। कृष्णा नदी, सांगली, सातारा, कोल्हापूर पट्टा सलग पावसामुळे मोठा पूर, पाणी मंदिर परिसरापर्यंत पोहोचला आहे। रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही एकूण 7 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याचं वृत्त आहे। त्यामुळे 2 जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांनी विशेष सतर्क राहावं। नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे। कल्याण डोंबिवली शहरात जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा ठप्प आहे। त्याचबरोबर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे। त्याचबरोबर अनेक भागात 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता, त्यामुळे झाडं कोसळण्याचाही धोका। नदीकाठच्या गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या स्थलांतर सूचनांचे तात्काळ पालन करावे। घाटमाथा भागात विनाकारण प्रवास व पर्यटन टाळावे। धबधब्यांजवळ जाणे टाळावे। पाण्याखाली गेलेल्या पुलावरून किंवा ओढ्यातून वाहन नेण्याचा प्रयत्न करू नये। मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे। जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि IMDच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवा। पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत। सतर्क राहा, पण घाबरून जाऊ नका। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि वेळोवेळी सूचना देत आहे। तुमचा जिल्हा किंवा तालुका कोणता आहे आणि तिथे सध्या काय स्थिती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आम्ही पुढच्या व्हिडिओत त्या भागाचे ताजे आणि महत्त्वाचे अपडेट घेऊन येऊ। हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारापर्यंत, व्हॉट्सअप ग्रुपला, नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला वेळेत ही माहिती मिळेल आणि सुरक्षित राहता येईल। अशाच अचूक हवामान अंदाज, शेती आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनो।
काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.